नमस्कार, मी काशीनाथ चौगुले, महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव संस्थापक अध्यक्ष। आज महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव ठिकाणी बालसंगोपन केंद्राचे सहकारी अन्नदाते सन्माननीय कदम सर या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचं सहकुटुंब या ठिकाणी आलेलं आहे। त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी अनाथ निराधार लेकरांसाठी सुंदर असं जेवणाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल संस्थेच्या वतीने मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद। आज त्याला विचारू आपण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलंय सर? तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कसं वाटलंय अनाथ मुलांमध्ये वाढदिवस साजरा करून? आज खरंच पाहिलं तर सार्थक वाटतंय किंवा अशा संस्थेचा आपण वाढदिवस आपल्या मुलाचा साजरा केला। अतिशय नियोजन चांगलं आणि त्यांनी जे उपक्रम राबवला आहे की सर्व जे मुलांचे त्यांनी पालकत्व स्वीकारले आणि त्यांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। भावी त्यांच्या वाटचालीला आमच्या शुभेच्छा आहेत आणि माझ्या मुलाचा वाढदिवस चिरंजीव भाग्यचा इथं साजरा केला त्याबद्दल मी त्यांचं अतिशय ऋणी आहे। त्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानतो। या ठिकाणी ताई देखील आलेले, ताईंनी देखील दोन शब्दामध्ये आपल्या या ठिकाणी सांगावं। या ठिकाणी ताईंना आल्यानंतर या मुलांमध्ये या ठिकाणी आल्यानंतर वाढदिवस साजरा केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कसा आनंद या ठिकाणी निर्माण झाला या ठिकाणी आपण सांगावं असेल? मी खरं तर आणखीन कधीच कुठंच काही बोललेले नाही आणि जे काही बोलत आहे ते या संस्थेचं खरंच एवढं जेवढे आभार मानावं तेवढे कमीच आहेत। आणि या संस्थेत माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा केला आणि खूप आनंदात झाला। खूप छोटे छोटे मुलं बघितले। अनाथाचे हे जे काशीनाथ चौगुले सर आहेत अध्यक्ष, आणि ते खरंच लेकराची आई आणि वडील आहेत दोघं, हे बघून इतका आनंद झाला। आणि सिंधुताई सतपाळ ज्या आपल्या म्हणत होत्या की लेकरांची माय व्हावी, हे खरं मला कुठंतरी वाटत होतं की आपण बघावं असं जगात फिरून की असं आहे का काही। मला सुद्धा कुठंतरी थोडंसं त्यांच्याबद्दल वाटलं, म्हणून मी खरं आज इथं बघण्यासाठी आले होते। तर मला बघून इतका आनंद झाला आणि आम्ही या संस्थेशी असंच जोडून राहू आणि आभारी आहे। धन्यवाद।